नमस्कार. हॅपीएस्ट हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. अंडी हे आपल्या आरोग्यासाठी एक उत्तम सुपर फूड मानले जाते आणि ती बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण आपल्याला माहित आहे का की अंडी आपण कशी शिजवतो यावर त्यातील पोषक अवलंबून असते का? तर होय, उष्णतेमुळे अंड्यातील काही पोषक घटक शरीराला सहज मिळतात तर काही घटक नष्टही होऊ शकतात. विशेषतः अंडी शिजवण्याचा सर्वात मोठा परिणाम त्यातील प्रथिने आणि जीवनसत्वांवर अवलंबून असतो. जर आपण कच्चे अंडे खाल्ले तर आपले शरीर त्यातील फक्त 50 ते 60% प्रोटीन शोषून घेत असते. याशिवाय कच्च्या अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाच्या जंतूचा धोका असतो, ज्यामुळे पोट खराब होऊ शकते. जेव्हा आपण अंडी उष्णता देऊन शिजवतो तेव्हा त्यातील प्रोटीन शरीरासाठी पचायला हलके होते आणि जंतू नष्ट झाल्यामुळे अंडी खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित बनतात. अंडी शिजवण्याच्या पद्धतीनुसार त्यांचे पोषण मूल्य बदलते. अंडी उकडणे ही सर्वात स्वच्छ आणि उत्तम पद्धत आहे, कारण यात तेल किंवा तूप वापरावे लागत नाही. यातही जर आपण हाफ बॉईल अंडे खाल्ले त्यामध्ये पांढरा भाग शिजलेला आणि पिवळा भाग पातळ असतो, तर अंड्यातील उष्णतेमुळे नष्ट होणारी जीवनसत्वे देखील सुरक्षित राहतात. या उलट अंडी जास्त वेळ उकडल्यास त्यातील जीवनसत्वांचे प्रमाण थोडे कमी होते. पाण्यात कमी तापमानावर बनलेली पोच अंडी देखील आरोग्यासाठी खूप चांगली असतात, कारण यामुळे पिवळ्या बल्कातील नाजूक फॅट्स खराब होत नाहीत. मात्र जेव्हा आपण अंडी जास्त फ्राय करतो किंवा त्याची भुर्जी करतो तेव्हा ती थेट उष्णता आणि हवेच्या संपर्कात येतात. यामुळे पिवळ्या भागातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे नुकसान होऊ शकते. कमी आचेवर हळूहळू बनलेले फ्रेंच ऑमलेट मात्र प्रोटीन आणि जीवनसत्वांचे टिकून ठेवण्यास मदत करते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंड्यासाठी वापरले जाणारे तेल किंवा तूप. तेलात अंडी शिजवल्याने एका अंड्यातील कॅलरीज 70 वरून थेट 100 पर्यंत वाढतात. अंडी बनवण्यासाठी सूर्यफूल किंवा सोयाबीन तेलाऐवजी तूप किंवा लोणी वापरणे जास्त फायदेशीर ठरते, कारण ती उष्णतेत लवकर खराब होत नाहीत. म्हणूनच अंड्याचा पुरेपूर फायदा मिळवायचा असेल तर त्याचा पांढरा भाग पूर्णपणे शिजवावा आणि पिवळा बलक थोडा पातळ ठेवावा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.